मुंबईच्या वडाळ्यातील भाजप पदाधिकाऱ्याचे कार्यालय फोडले। वडाळा या ठिकाणी भाजप पदाधिकारी विजय सिंग गायकवाड यांचं कार्यालय अज्ञातांनी फोडल्याची माहिती। गुढीपाडव्याला या कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं। कार्यालय अज्ञातांनी का फोडलं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली। एक महत्त्वाची बातमी समोर येते। शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळते। सेन्सेक्स 1000 अंकांनी वाढलाय। जागतिक तणाव कमी झाल्याच्या संकेतामुळे भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळते। सेन्सेक्स 1000 अंकांनी वाढलाय तर निफ्टी 22800च्या वर पोहोचलाय। आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव काहीसा कमी झाल्याचे संकेत मिळताच भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली। अमेरिकेने इराणच्या तेल साठ्यांवर हल्ला थांबवल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढलाय आणि त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळतोय। आज बाजार उघडताच सेन्सेक्स मध्ये तब्बल 1080 अंकांची वाढ झाली आहे। सकाळी 9:17 खरं तर बीएसई सेन्सेक्स सुमारे 1014 अंकांनी वाढून 73,714 वर व्यवहार करत होता। कॅप्टन खरात प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सविस्तर निवेदन देणार असल्याची माहिती आहे। कॅप्टन खरात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांच्या रडारवर कोण कोण येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।